महाराष्ट्राच्या राजकारणावर विशेषतः बारामतीच्या राजकीय इतिहासावर आज एक असा क्षण आलाय ज्याची कुणीही कल्पना केली नव्हती। 28 जानेवारी 2024 सकाळची वेळ आणि एक धक्कादायक बातमी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणारे आणि बारामतीच्या राजकारणाचा कणा मानले जाणारे अजित पवार यांचं विमान अपघातात निधन। हा धक्का केवळ पवार कुटुंबापर्यंत मर्यादित नव्हता, तो धक्का होता महाराष्ट्रासाठी, बारामतीसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी। एका क्षणात एक नेतृत्व हरपलं, एक दिशा रिकामी झाली आणि अनेक प्रश्न उभे राहिले। या पोकळीमधून मार्ग कसा काढायचा, पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि सरकारमधील महत्त्वाची जबाबदारी पुढे कोण घेणार, हे प्रश्न अवघ्या 2 दिवसांतच राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले। याच पार्श्वभूमीवर 30 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तेव्हापासून एक नाव सातत्याने पुढे येत आहे, ते म्हणजे सुनेत्रा अजित पवार। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरू शकतात। पण मग प्रश्न असा आहे, पण नेमक्या कोण आहेत सुनेत्रा पवार? त्या केवळ एका राजकीय घराण्याची सून आहेत का, की त्यांच्या मागे उभं आहे स्वतःचं स्वतंत्र काम, अनुभव आणि नेतृत्व? त्यांचा आजवरचा प्रवास काय आहे आणि एवढी मोठी जबाबदारी पेलण्यासाठी त्या कितपत तयार आहेत? आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुनेत्रा पवार यांचा सामाजिक, संस्थात्मक आणि राजकीय प्रवास सखोलपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अश्विनी पुरी, आपण पाहताय नाशिक न्यूज। सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावामध्ये झाला। वडील बाजीराव भगवंतराव पाटील हे स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील। आई द्रौपदी बाजीराव पाटील। खरं तर राजकारणाचा वारसा त्यांना माहेरातूनच मिळाला, कारण सुनेत्रा पवार या महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि लोकसभा खासदार पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत। लहानपणापासूनच राजकारण, समाजकारण, सार्वजनिक जीवन हे सगळं त्यांनी अगदी जवळून पाहिलं। शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर सुनेत्रा पवार यांनी B.Com पर्यंत शिक्षण घेतलं। व्यवसायाने त्या शेतीशी जोडलेल्या आणि आवड म्हणून वाचन, निसर्ग, फोटोग्राफी, चित्रकला आणि समाजकार्य यामध्ये त्यांना विशेष रस आहे। 1985च्या दशकात त्यांचा विवाह शरद पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झाला। तेव्हा अजित पवार हे सक्रिय राजकारणात आले नव्हते, तेव्हा ते पोल्ट्री, दूध आणि शेती या तिन्ही व्यवसायांकडे लक्ष देत होते। त्यानंतर काही कालावधीनंतर अजित पवार राजकारणात वेगाने पुढे जात असताना सुनेत्रा पवार मात्र जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर राहिल्या, पण समाजकारणाशी त्यांचा संबंध कधीच तुटला नाही। बारामती आणि परिसरात शेती, महिला प्रश्न, शिक्षण, पर्यावरण या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय राहिल्या। 2010 मध्ये त्यांनी स्थापन केली एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया EFOI, अर्थातच सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन, इको व्हिलेजेस आणि शाश्वत विकासासाठी काम करणारी संस्था। या संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण, जलसंधारण, पर्यावरण जनजागृती असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आणि याच कामासाठी त्यांना पुढे ग्रीन वॉरियर अवॉर्ड आणि इतर सन्मान मिळाले। महिलांच्या रोजगारासाठी सुनेत्रा पवार यांनी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क उभारण्यास पुढाकार घेतला। आज या टेक्सटाईल पार्कमधून हजारो महिलांना रोजगार मिळतोय। 2006 पासून त्या या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत। शिक्षण क्षेत्रात बोलायचं झालं तर त्या विद्या प्रतिष्ठान या नामांकित संस्थेच्या विश्वस्त आहेत, जिथे 25,000हून अधिक विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या व्यवस्थापन समितीच्या माजी सदस्या राहिल्यात। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, बारामती क्लबच्या विश्वस्त अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या। आरोग्य क्षेत्रातही सुनेत्रा पवार यांचं योगदान महत्त्वाचं आहे। मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, कर्करोग जनजागृती, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, मासिक पाळीबाबत जागर अभियान असे अनेक उपक्रम त्यांनी राबवलेत। गेल्या 23 वर्षांपासून त्या समाजाच्या विविध क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत। काटेवाडी गावात 2000 सालापासून त्यांचं सामाजिक कार्य सुरू आहे। या सगळ्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय। श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार, लोकमत आयकॉन पुरस्कार, आउटस्टँडिंग वुमन अवॉर्ड, इटिजेन नेक्स्ट आयकॉन, राजमाता जिजाऊ पुरस्कार 2024 असे अनेक मानाचे सन्मान त्यांच्या नावावर आहेत। पण हो, राजकारणात प्रत्यक्ष प्रवेश सुनेत्रा पवार यांनी केलेला आहे, तो म्हणजे 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली।
हा पवार कुटुंबासाठी सर्वात कठीण काळ होता, कारण यावेळी पवार कुटुंब 2 गटांत विभागले गेले. समोर सुप्रिया सुळे होत्या आणि तरीही सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण त्यानंतरही पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि 13 जून 2024 रोजी त्यांची निवड राज्यसभेच्या खासदार म्हणून झाली आणि सध्या त्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व संसदेत करत आहेत. आणि मग 28 जानेवारी 2026 अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. आज त्या पोकळीला भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची चर्चा सुरू आहे. जर त्या उपमुख्यमंत्री झाल्या तर त्या ठरतील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. आणि खरोखर हा केवळ एक पदाचा विषय नाहीये, तर तो आहे इतिहासाचा क्षण. आज सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान आहे कैलासवासी अजित पवारांचा वारसा पुढे नेण्याचं, आणि त्याचबरोबर स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व उभं करण्याचं. त्या यामध्ये कितपत यशस्वी ठरताय हे येणारा काळच ठरवेल. आणि म्हणूनच या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुनेत्रा पवार यांचा प्रवास केवळ एक राजकीय व्यक्तिमत्वाच्या पत्नी म्हणून पाहिला नाहीये, तर एक समाजकार्यातून घडलेलं नेतृत्व, संस्थात्मक अनुभवातून तयार झालेली भूमिका आणि आज अचानक उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक जबाबदारीपर्यंतचा प्रवास सविस्तरपणे समजून घेतलाय. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येणं हा योगायोग नाहीये, तर त्यांच्या आजवरच्या कामाचा, संयमाचा आणि योगदानाचा परिपाक आहे. त्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचताच का? त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून इतिहास घडवतात का? आणि त्या या मोठ्या अपेक्षांचं ओझं कितपत समर्थपणे पेलतात हे येणारा काळच ठरवेल. मात्र आजच्या घडीला एवढं नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं नाव, नवी भूमिका आणि एक नवा अध्याय सुरू झालाय. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या नाशिक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते आहे. नमस्कार. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत.